पहिल्यांदा मी सांगेन तुमचं एसे स्पेसिफिक कंटेंट म्हणजे काय. निबंधाचा असा विशिष्ट कंटेंट म्हणजे काय. आता जीएस मध्ये आपण बघा दारिद्र्याचा डाटा लिहितो, पॉवर्टीचा लिहितो की भारतामध्ये एवढं एवढं दारिद्र्य आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचा काही तुमच्याच निबंधामध्ये आलेलं आहे की भारतात स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतर पण आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये मागे आहोत, बरोबर. एसे मधला कंटेंट हा फॅक्ट किंवा तथ्य सांगणारा नसायला पाहिजे, तो पिक्चर किंवा चित्र उभारणारा असायला पाहिजे. ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. भारतात एवढी एवढी गरिबी आहे, भारतात एवढी एवढी उपासमारी आहे, हंगर आहे, हे डाटाने सांगू नका. कशाने सांगा. त्या प्रकारचा चित्र पिक्चर समोर उभं राहू द्या. आले का लक्षात. काय करायचंय तुम्हाला. पॉवर्टीमध्ये जगतायत अशी माणसं माझ्या समोर आली पाहिजेत, ते व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे. चांगला निबंध कोणता याचा पहिला निकष आहे की ज्याच्यामध्ये मी ना एक्सपिरियन्स करतोय किंवा बघतोय ते, ऍक्च्युअली फील करतोय ते. तुम्ही एखादं चांगलं पुस्तक वाचल्यानंतर लक्षात येईल त्यातले कॅरेक्टरशी आपण खूप ना अटॅच होतो. आपल्याला ऍक्च्युअली ते आपल्या आयुष्यातली कॅरेक्टर वाटायला लागतात. तो एक ऍक्च्युअली चांगलं पुस्तक आणि लॉंग टर्म लक्षात राहतं. मूवी मधले पण कॅरेक्टर आपण काय करतो त्यांच्याशी असोसिएट करायला लागतो. असं चित्र समोर उभं राहिलं पाहिजे. आलंय का लक्षात. आपण काही कंटेंट वाचणार पण आहोत त्यावेळेला लक्षात येईल, पण हे फॅक्ट पेक्षा काय उभं राहिलं पाहिजे, चित्र. आले लक्षात. त्यानंतर सेकंड, अशा कंटेंट मधून एक इमोशनल अपील जनरेट व्हायला पाहिजे. एक भावनिक स्पर्श त्या कंटेंटला असला पाहिजे. एकदम असा तो टेक्निकल वगैरे न मानता ह्युमन एसे असायला पाहिजे. मानवी जीवनाचं चित्रण त्याच्यामध्ये असायला पाहिजे. काय असायला पाहिजे. इमोशनल अपील असायला पाहिजे. तुम्हाला माणसाच्या इमोशन्सला हात घालता आला पाहिजे. माणसाचे इमोशन दाखवणाऱ्या गोष्टी सतत समोर आणता आल्या पाहिजे. तिसरं म्हणजे त्याला आणखी आपण सोप्या ह्याच्यात म्हणायला लागलो किंवा कोणत्या प्रकारचं हे पाहिजे, तर मी म्हणेन आपल्याला काही स्टोरीज पाहिजेत, पोएम, काही बुकचे रेफरन्स पाहिजेत, इवन मूवीजचे रेफरन्स, मूवी मधले सीन्स. आणि एक लक्षात घ्या, ज्यावेळेला मी म्हणतो एसे स्पेसिफिक कंटेंट तेव्हा याला काहीच लिमिटेशन नाही. तुम्ही हे लिहायला पाहिजे, हे नाही लिहायला पाहिजे असं काही नसतं. फक्त ते काय व्हायला पाहिजे. मेन्सचा एक थंब रूल लक्षात घ्या, अप्रोप्रिएटनेस. ते तिथं अप्रोप्रिएटली बसतंय का, योग्य प्रकारे बसतंय का याचा विचार करायला पाहिजे. तसं बसत असेल तर कोणत्याही प्रकारचं कंटेंट वापरलं तरी चालतं. तो मूवीतला डायलॉग असेल, एखाद्या आपण असं म्हणू की बोली भाषेमधलं गाणं असेल, काही चालतं. तुमच्या आजूबाजूला तुम्ही ऐकलेलं काहीतरी असेल ते पण चालतं. फक्त काय करायला पाहिजे, ते बसायला पाहिजे. लक्षात घ्या, तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं जाईल एसेमध्ये हे लिहू नका, ते लिहू नका, असं काही नाही. ते जर तिथे अप्रोप्रिएटली बसत असेल तर कुठलंही कंटेंट चालतं. खास करून मराठीमधून जे लिहित आहेत त्यांनी उलट त्या ह्याचा फायदा करून घेतला पाहिजे की महाराष्ट्रात बोलीभाषा किती आहेत, मग वापरा ना, त्या वराडी भाषा वापरा. एखादा पर्टिक्युलरली त्या लोकल डायलेक्ट मधला वर्ड येऊ द्या. आपण किती इनोव्हेटिव्हली त्या मागे जाऊ शकतो याचा विचार करा. म्हणजे त्याला अजून काय येईल, तो जिवंतपणा येईल. एसे कधीच वृक्ष वाटला नाही. मी काय म्हटलं होतं तुम्हाला कालच, एसे जर 5 मिनिटं एक्स्ट्रा वाचला गेला दॅट इज गुड एसे. तो 5 मिनिटं काय करता आलं पाहिजे, जास्त त्याच्याशी ऍटलिस्ट एखादा माणूस अटॅच झाला पाहिजे. तसं लवकर बाजूला करून टाकायला नको. सो एसे स्पेसिफिक कंटेंटने काय व्हायला पाहिजे, पिक्चर समोर आलं पाहिजे. दुसरं, इमोशनल अपील असायला पाहिजे. स्टोरी, पोएम, बुक यांचा रेफरन्स घेता येतो. आणि हा इमोशनल अपील देण्यासाठी कॉम्प्लिमेंटरी असलेली गोष्ट जी महत्वाची आहे, बऱ्याचदा मिस होते, ती आहे तुमचा अप्रोच एसेच्या बाबतीमध्ये बॉटम अप किंवा त्याला मी असं म्हणतो ग्रासरूट ओरिएंटेड असायला पाहिजे. इथं आहे जागा बसेल. आता हे काय बॉटम अप किंवा ग्रासरूट. आपण काय झालं तर विजय माल्यांवरतीच जातो की शिवाजी महाराजांच्या आईनंतर कुठली आईच झाली नाही,
असंच आपल्याला वाटतं. बियॉन्ड पॉप्युलर जायला पाहिजे, छोटे छोटे एक्झाम्पल देता आले पाहिजे. छोटे ग्रास रूट मधल्या सामान्यातील सामान्य माणसाची स्टोरी हा तुमचा एसे असायला पाहिजे. येतंय का लक्षात? म्हणजे मगाशीच आम्ही कोणातरी एसे डिस्कस केला होता की तो होता की टाइम टू रिपेअर द रूफ इज वेन सन इज शायनिंग. कोणतंही छप्पर दुरुस्त करायचं असेल तर कधी करावं? जेव्हा सूर्य आहे त्यावेळेला. पाऊस सुरू झाला की छप्पर दुरुस्त करता येत नाही. अरे पण माझ्याकडे छप्परच नाही, मी ब्रिज खाली झोपतोय, रस्त्यावर झोपतोय, कसलं छप्पर दुरुस्त करायचं, मला छप्पर तर द्या आधी. हा काय झाला? ग्रास रूटचा अप्रोच. तुम्ही एसे लिहिला होता रविवारी, स्वातंत्र्याच्या 100 वर्षानंतरचं स्वप्न. कसलं स्वप्न? म्हणजे तुम्ही लिहिले महासत्ता व्हायचं, वैचारिक महासत्ता व्हायचं, आणि मग सामान्यातील सामान्य माणसांचं काय? म्हणजे काल मी एक 12 वाजता घरी जात होतो, म्हणजे आणि असं वाटत होतं एवढ्या थंडीत आपण खूप काम करतोय, पुस्तकाचं काम हे चाललेलं आहे, आणि आपल्याला स्वतःलाच आपल्याला वाटायला लागतं ना आपण खूप मेहनत घेतोय. त्यावेळेला रात्रीच्या वेळी आपल्यासारख्या माणसांनी टाकलेल्या कचऱ्यामध्ये एक म्हातारी आजी कोणत्याच प्रकारचं स्वेटर नसताना, हे नसताना, त्या कचऱ्यामध्ये काय सापडतंय काय शोधत होती. तिला काय सांगणार बरं तुम्ही, आम्हाला महासत्ता व्हायचंय 100 वर्षानंतर? तिला कसं सांगणार 100 वर्षानंतर महासत्ता व्हायचं? स्वातंत्र्याच्या 100 वर्षानंतरचं माझं स्वप्न काय असायला पाहिजे, त्यावेळेला यांना आठवा ना हे लोक काय करतील, आणि त्यातून आपोआपच काय येईल? तो भावनिक स्पर्श येईल, इमोशनल अपील येईल. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, खास करून पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल आहे, थोडंसं इंटरनॅशनल रिलेशनचं वाचलेलं आहे, काही झालं की डायरेक्ट रशिया युक्रेनवरच जातात. अरे आपले घरातले प्रॉब्लेम नाही सुटले अजून, रशिया युक्रेनवरती कशाला? छोट्या छोट्या गोष्टीतून आपण तिथं जायला पाहिजे. म्हणजे जशी ती रस्त्यावरची आजी, आपण फार काही करू शकत नाही ना आता आपल्या टप्प्यावरती, पण काय करू शकतो ते मांडू शकतो तुमच्या ह्याच्यामधून. तुम्हाला अशा आजूबाजूला कंटेंट सापडेल. येतंय लक्षात? हा इमोशनल अपील असेल, ग्रासरूटचा कंटेंट असेल तर त्याला एसेचा कंटेंट म्हटलं जात.